मुंबई सेंट्रल बेस्ट आगाराच्या बाहेर काँग्रेसचा बेस्ट जाहीरनामा प्रकाशित करण्यात आलाय। काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड, अमीन पटेल, सचिन सावंत आणि यासोबतच काँग्रेसचे इतर नेते देखील यावेळेला उपस्थित होते। यावेळेला बेस्टला पूर्णपणे बीएमसीच्या निधीमधून चालणारी सेवा करण्याचं आश्वासन काँग्रेसनं मुंबईकरांना दिलंय। काँग्रेसनं मुंबईमध्ये बेस्ट बसच्या नावाखाली मोठा घोटाळा सुरू असल्याचा आरोपही केला आहे। दळणवळणाची सगळीत मोठी यंत्रणा जर काय होती मुंबईमध्ये तर ती बीएसटी आहे। मला सांगायला पाहिजे की बीएसटी बंद करण्यासाठी एक मोठं षडयंत्र त्या ठिकाणी आहे। आम्ही सांगितलं होतं की आमच्या अजेंड्यामध्ये बीएसटीच्या 6000 बसेस सुरू व्हायला पाहिजेत, कारण जोपर्यंत सार्वजनिक परिवहन व्यवस्थित होणार नाही तोपर्यंत मुंबईची ट्रॅफिक सॉल्व्ह होऊ शकत नाही, हे आमचं म्हणणं आहे। आणि म्हणून आजच्या या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आम्ही सांगणार आहोत हे कशा तऱ्हेने जे महायुती भ्रष्ट सरकार आहे हे कशा तऱ्हेने आज मुंबईकरांची जी सगळ्यात मोठी दळणवळणाची यंत्रणा बीएसटीचं खच्चीकरण करते, त्याला बंद करण्यासाठी खासगी करण्यासाठी एक मोठं षडयंत्र करते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।